बीड लोकसभेची रणधुमाळी जोरात सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्षाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेले, कुठलाही राजकीय वारसा नसलेले तसेच शून्यातून विश्व निर्माण करणारे होतकरू आणि उच्च शिक्षित बजरंग सोनवणे यांनी त्यांच्या कुशल नेतृत्वातून अनेक तरुणांना, शेतकऱ्यांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिलाय। यामुळे एका ग्रामीण भागातील होतकरू शिक्षित तरुणाला संसदेत पाठवा असे नगरसेवक बबन लोमटे यांनी सांगितले। नमस्कार, मी बबन बालासाहेब लोमटे, नगरसेवक प्रशांतनगर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। आज आपल्या बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सेकाप व RPI कवाडे गट, स्वाभिमानी पक्ष या आघाडीचे उमेदवार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांना उमेदवारी मिळालेली आहे। बजरंग बाप्पा सोनवणे हे एक साध्या शेतकरी घरातला एक तरुण कर्तबगार होतकरू मुलगा आहे। आज बजरंग बाप्पा या जिल्ह्याला एक शून्यातून विश्व निर्माण करणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते। ज्या बजरंग बाप्पाकडं कुठलीही राजकीय वारसा नसताना, कुठलाही राजकीय क्लेश नसताना आज या बजरंग बाप्पानी साध्या शेतकरी घरातून जन्म घेऊन आज आपण एक इंजिनियर पदवी प्राप्त करून आपण कुठंतरी मुंबईला किंवा पुण्याला जाऊन कुठल्या तरी कंपनीमध्ये नोकरी न करता आपल्याच भागातील आपल्याच शेतकऱ्यांच्या मदतीला शेतकऱ्यांच्या मुलांना कुठंतरी काम करण्यासाठी व रोजगार मिळवून देण्यासाठी ज्या बाप्पांनी आपल्या एक स्वप्न साकार करून दाखवलं येडेश्वरी कारखान्याच्या माध्यमातून, ही खरंच वाखण्याजोगं आहे। आज बाप्पांनी त्यांच्या जीवनामध्ये जी प्रगती तयार करून दिलेली आहे, एक सर्वसामान्य तरुणांना एक आदर्श अशी एक प्रगती त्यांनी तयार केलेली आहे। आज आपल्या भागामध्ये एक मोठा एक कारखाना येडेश्वरी कारखान्याच्या माध्यमातून इथल्या शेतकरी वर्गातल्या शेतकरी बांधवांना एक आधार देण्याचं काम अशा दुष्काळ परिस्थितीत आज दुष्काळाच्या भागामध्ये काय करून देण्याचं काम त्यांनी एक मोठं काम केलेलं आहे। आज साधा जिल्हा परिषदचा आज बाप्पा हे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायतचे उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती मेंबर, जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक काम करीत असताना फक्त नुसतं जिल्हा परिषदेवर आपण निवडून गेलोत आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून फक्त रस्ते आणि रोड आणि लोकांची सेवा न करता एक शेतकऱ्यांच्या कुठंतरी पोरांना हाताला काम मिळावं म्हणून आपण त्या माध्यमातून बाप्पांनी एक कारखान्याचं जे स्वप्न बघून इथल्या शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांच्या मुलांना हाताला काम दिलं, ही खरंच एक कौतुकाची गोष्ट आहे। आज जिल्हा परिषद मेंबर एक कारखाना उभा करू शकतो हा बजरंग बाप्पा। आज जर जिल्ह्याचा खासदार जर झाला आणि खासदार जर होणारच आहे, पण खासदार जर झाला तर ह्या जिल्ह्यामध्ये आगळं आणि वेगळं ह्या देशामध्ये बीड जिल्ह्याचं नाव बाप्पा ही केल्याशिवाय राहणार नाही। आणि इथल्या हजारो तरुणांना जी सुशिक्षित बेरोजगार आहेत ह्यांना हाताला काम देण्यासाठी बाप्पा अहोरात्र प्रयत्न करतील, कारण त्या माणसामध्ये विजन आहे, विकासाचं एक ध्येय आहे आणि तो विकासातून इथल्या तरुणांना, इथल्या शेतकऱ्यांना खरंच उभारी देण्याचं काम बाप्पाच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं ही मतं सत्य आहे। म्हणून येणाऱ्या 18 तारखेला प्रत्येक कुठलीही जातपात न बघता, कुठला नीच वियत कुठलीही न बघता एक सर्वसामान्याच्या शेतकऱ्याच्या पोराला तुम्ही येणाऱ्या 18 तारखेला घड्याळ्या चिन्हावर मतदान देऊन त्याला उच्च देशाच्या संसदेमध्ये आपल्या बीड जिल्ह्याचं नाव रोशन करण्यासाठी आपण लोकसभेत पाठवावं, हीच मी कळकळीची सर्वांना विनंती करतो।